मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कार्तिकी तिचा मोबाईल चार्जिंगला लावते आणि कार्तिकसाठी कॉफी बनवायला बाहेर जाते. मात्र त्यानंतर श्वेता तिथे येते आणि ती कार्तिकीच्या मोबाईलवरून आर्यनला आय मिस यू असा मेसेज करते आणि तेथून जाण्यासाठी निघते. परंतु त्याच वेळी दीपासुद्धा कार्तिकी आणि दीपिकाला आवाज देत त्या ठिकाणी येते. त्यामुळे श्वेता दरवाजाच्या मागे लपून बसते. तर दीपा रूममध्ये आल्यानंतर बेडवर खूप पसारा बघते आणि तो पसारा आवरायला सुरुवात करते. तर श्वेता संधी साधून पटकन बाहेर निघून जाते. परंतु त्यानंतर कार्तिकीच्या मोबाईलवर आर्यनचा कॉल येतो. दीपा 2-3 वेळा कार्तिकीला आवाज देते, मात्र कार्तिकी दीपाचा आवाज ऐकत नाही आणि इतक्या रात्री कोण कॉल करत आहे हे बघण्यासाठी दीपा स्वतः तो फोन रिसीव करते. तर आर्यन म्हणतो की कार्तिकी तुझ्या आवाजाला काय झालंय? त्यावर दीपा सांगते की मी कार्तिकी नाही तर तिची आई बोलते आणि ते ऐकून आर्यन खूप घाबरतो. तर दीपा त्याला विचारते की तुम्ही कोण आहात आणि त्यावर आर्यन सांगतो की मी कार्तिकीचा कॉलेज फ्रेंड आहे आर्यन. त्यावर दीपा विचारते पण इतक्या रात्री का कॉल केलाय तुम्ही? त्यावर आर्यन म्हणतो की मला कार्तिकीकडून काही नोट्स हव्या होत्या त्यामुळे मी तिला इतक्या उशिरा कॉल केला, पण ठीक आहे मी तिला उद्या सकाळी कॉल करेल आणि तो फोन कट करतो. कार्तिकीचा फोन घेऊन तिथे येते. ती कार्तिकीला सांगते अगं तुला आर्यनचा कॉल आला होता. त्यामुळे कार्तिकीला तर धक्काच बसतो. ती पटकन दीपाजवळ जाते. तर दीपा तिला विचारते पण हा आर्यन नक्की कोण आहे? आणि त्यामुळे कार्तिकी खूप वैतागते आणि दीपाच्या हातात तिचा मोबाईल पाहून तिच्या रागाचा पारा अजूनच चढतो. ती दीपाला विचारते की तू माझ्या मोबाईलला का हात लावला? त्यावर दीपा तिला सांगते की मी 2-3 वेळा तुला आवाज दिला होता, मात्र तू माझा आवाज ऐकलाच नाही आणि त्यामुळे मला तुझा कॉल रिसीव करायला लागला. आणि ते ऐकून कार्तिकी अजूनच चिडते. ती दीपाला म्हणते की जर माझा मोबाईल वाजत होता तर वाजू द्यायचा, तुला रिसीव करण्याची काहीच गरज नव्हती. आणि त्या दोघींमधील हा वाद अजूनच वाढत जातो. तर सौंदर्या कार्तिकीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र कार्तिकी तिचं देखील काही ऐकून घेत नाही. त्यामुळे दीपासुद्धा खूप चिडते. ती कार्तिकीला म्हणते की मी तुझी आई आहे, ही गोष्ट तुला कितीही आवडत नसली तरी हेच सत्य आहे आणि त्याच हक्काने मी तुझा कॉल रिसीव केला. आणि मुळात आपल्या घरातील काही नियम आहेत. इतक्या रात्री त्या मुलाने तुला फोन का केला होता तेच मला कळत नाही. आणि ती पुन्हा एकदा कार्तिकीला विचारते की हा आर्यन नेमका कोण आहे? आणि त्यावर कार्तिकी सांगते की तो फक्त माझा कॉलेज फ्रेंड आहे. त्यावर दीपा म्हणते पण इतक्या रात्री कॉल करण्याचं काय कारण आहे? चांगल्या घरातील मुलींना इतक्या रात्री फोन येणं बरोबर नाही. आणि दीपाचं हे बोलणं ऐकून कार्तिकी अजूनच चिडते. कार्तिक त्या दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र दीपा कार्तिकला म्हणते की तू यामध्ये काही बोलू नको, मला हिच्यासोबत बोलू दे. आणि ती कार्तिकीला म्हणते की दीपिकाला सुद्धा मित्र आहेत, पण ते तुझ्या मित्रांसारखे रात्री अपरात्री फोन करत नाही. त्यावर कार्तिकी म्हणते दीपिकाला असे नक्की किती मित्र आहेत ग? आणि आम्ही आमच्या मित्रांसोबत 3-4 वाजता सुद्धा बोलतो, चॅटिंग करतो, नाईट आऊटला जातो. मग यामध्ये एवढा इश्यू करण्यासारखं काय आहे? आजच्या जनरेशनसाठी हे सगळं कॉमन आहे. मात्र दीपाला कार्तिकीचे हे विचार पटत नाही. ती कार्तिकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र कार्तिकी दीपाचं म्हणणं ऐकून घेत नाही. त्या दोघींमधील वाद वाढतच चाललेला असतो. सर्वजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्या दोघीही कोणाचं काही ऐकून घेत नाही. दीपा कार्तिकीला अनेक प्रश्न विचारत असते आणि कार्तिकी तिला फक्त उलट उत्तरच देत असते. शेवटी दीपा कार्तिकीला सांगते की आपल्या घराचे काही नियम आहेत आणि ते नियम तुला सुद्धा पाळावे लागतील. यापुढे रात्री अपरात्री तुझ्या मित्रांचे फोन आलेले चालणार नाहीत. त्यावर कार्तिकी म्हणते की तुला चालणार नाहीत ना, मग ठीक आहे, ते तू रिसीव करू नको, पण मला तुझे हे नियम शिकवू नको. आणि शेवटी कार्तिकही दीपाला समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दीपा त्याला विचारते की कार्तिक, असे रात्री अपरात्री मुलांचे आपल्या मुलीला कॉल येणं तुला बरोबर वाटतं का? आपल्या घरचे काही नियम आहेत. आणि त्यावर कार्तिकी वैतागून म्हणते की बाबा तुम्ही प्लीज हिला समजावा, ही मला सतत लेक्चर देत असते, थोडं काही झालं तरी हिला सगळं घर डोक्यावर घ्यायचं असतं. आणि ती दीपाला म्हणते की तू सतत मला मॅनर्स शिकवत असते ना, तुला स्वतःला तरी मॅनर्स आहेत का? आणि कार्तिकीचं हे बोलणं ऐकून दीपा सरळ तिच्या कानाखाली मारते आणि त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. सौंदर्या पटकन कार्तिकीला बाजूला घेते, तर कार्तिक दीपाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर सौंदर्या त्या दोघींवरही ओरडते आणि त्यांना गप्प बसायला सांगते.
तर कार्तिकी रागातच दीपाला म्हणते की तू माझी कोणीही नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू माझ्यासाठी फक्त एक स्वार्थी आणि सेल्फिश बाई आहे. आणि त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. तर सौंदर्या दीपाला समजवण्याचा प्रयत्न करते. त्यावर दीपा म्हणते की आई, मी तिच्यासोबत अजून कसं बोलायला हवं होतं, तुम्ही बघितलं ना, मी तिच्यासोबत कशीही बोलले तरी ती मला उलटच उत्तर देते. दिवसेंदिवस तिचं वागणं माझ्यासोबत अजूनच वाईट होत चाललं आहे. आणि त्यानंतर कार्तिकसुद्धा दीपाला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र दीपासुद्धा तेथून निघून जाते. आणि घडलेल्या या प्रकारामुळे दीपिका, सौंदर्या आणि आदित्य काळजीत पडतात. श्वेता मात्र मनाशी हसत असते. त्यानंतर कार्तिक दीपाजवळ जातो. तो दीपाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर दीपा रडतच त्याला म्हणत असते की कार्तिकीच्या मनात माझ्याबद्दल इतका राग का आहे तेच मला कळत नाही. गेली 14 वर्ष सर्वांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्तिकीने कोणाचंही ऐकून घेतलं नाही. तिने कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. तिच्या मनात इतकी वर्ष माझ्याबद्दल राग कसा काय राहिला तेच मला कळत नाही. आणि दीपाचं हे बोलणं ऐकून कार्तिक स्वतःशीच हसत असतो. तर दीपा रडतच त्याला म्हणते की कार्तिक, तू बघितलं ना कार्तिकी माझ्यासोबत कशी वागते. मी तुला सोडवण्यासाठी किती प्रयत्न केले हे तिने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. मात्र तरीही तिच्या मनात माझ्याबद्दलचा जो राग आहे तो कमी होत नाही. वर कार्तिक म्हणतो की दीपा, कार्तिकी तिच्या बाबांपासून 7 वर्ष लांब होती आणि त्यानंतर तिला तिचे बाबा मिळाले, मात्र पुन्हा 14 वर्षांसाठी ते तिच्यापासून दुरावले. आणि हे ज्या वयात घडलं ते इतक्या सहजासहजी विसरणं शक्य नाही. आणि तो मुद्दाम दीपाला धीर देत म्हणतो की तू काही काळजी करू नको, एक ना एक दिवस कार्तिकीला तुझी बाजू नक्की पटेल. मात्र त्यानंतर तो हसतच मनाशी म्हणत असतो की दीपा, कार्तिकीच्या मनात तुझ्याबद्दल इतका राग का आहे हे तुला कधीच समजणार नाही. तर दुसरीकडे दीपिका कार्तिकीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र कार्तिकी तिचा एकही शब्द ऐकून घेत नाही. ती दीपिकाला विचारते की तू सतत त्या दीपा इनामदारची बाजू का घेत असते. आणि त्याच वेळी सौंदर्या तिथे येते. ती कार्तिकीला म्हणते की तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे. सर्वजण आनंदात असताना छोट्या छोट्या गोष्टींवरून इश्यू क्रिएटच करायला हवा का. कधीतरी स्वतःच्या रागापेक्षा दुसऱ्यांच्या आनंदाला महत्त्व देत जा. आणि मला माहीत आहे दीपाविषयी तुझ्या मनात जास्त प्रेम नाही, मात्र ती तुझी आई आहे एवढं तरी कायम लक्षात ठेव. आणि यापुढे जर तुझ्यामुळे तिला हर्ट झालं तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही. त्याचवेळी कार्तिक तिथे येतो. तो सौंदर्या आणि दीपिकाला सांगतो की मला कार्तिकीसोबत एकट्यात बोलायचं आहे. त्यामुळे त्या दोघीजणी तेथून बाहेर जातात. कार्तिक कार्तिकीला म्हणतो की काही झालं तरी दीपा तुझी आई आहे, तिच्यावर इतकी चिडचिड करणं योग्य नाही. आणि तो कार्तिकीला सांगतो की दीपामुळे मला 14 वर्ष शिक्षा झाली, तिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आपल्याला एकमेकांपासून दूर राहावं लागलं. या सर्व गोष्टी तू विसरून जा आणि एक नवीन सुरुवात कर. त्यावर कार्तिकी हो म्हणते आणि कार्तिकला मिठी मारते. तर कार्तिक हसतच तिच्याकडे पाहत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की रात्री आर्यन कार्तिकीला भेटण्यासाठी गार्डनमध्ये आलेला असतो आणि कार्तिकी त्याला भेटायला जात असताना नेमकी दीपा तिला बघते. तर दीपिकाला सुद्धा गार्डनमध्ये एक माणूस असल्याचं दिसते आणि ती त्याचा पाठलाग करते. त्यामुळे आर्यन खूप घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब